पालघरमध्ये पुन्हा एकदा वेग आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा महिला बळी ठरली. नवली उड्डाणपुलावर भीषण अपघात, एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे. जेवणानंतर शतपावलीसाठी गेलेल्या 36 वर्षीय पूनम जितेंद्र सांगळे यांना भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. धडक इतकी भयंकर होती की महिलेचं डोकं उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळलं, तर दुचाकी स्वारही गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट कोसळली. उड्डाणपुलावर पथदिवे नसल्यामुळे अंधाराचं साम्राज्य आणि त्यातूनच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन झोपेतच. आता तरी प्रशासन जागे होणार का, की अजून किती निष्पाप जीव घेणार? पालघरमधील हा प्रश्न आता गंभीर बनत चाललाय. वेगावर नियंत्रण आणि सुरक्षेची उपाययोजना कधी होणार? पूनम सांगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.